छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। सुरुवातीपासूनच पीटीएमच्या ओंकार पाटील, नबी खान, प्रथमेश हेरेकर, अन्शिद अली यांनी वेगवान चढाई करत वेताळमाळ संघावर आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला। यश देवणेच्या पासवर 31व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं मैदानी गोल करून वेताळमाळ संघावर 1-0 ने आघाडी मिळवली। काही मिनिटातच पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं दुसरा गोल केला। या गोलनंतर वेताळमाळच्या प्रणव कणसे, राहुल पाटील, रणवीर जाधव, थुलुंगा ब्रह्मा, सिद्धेश पंदारे यांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। मध्यंतरापर्यंत पीटीएम 2-0 गोलने आघाडीवर राहिला। सामन्याच्या 46व्या मिनिटाला पीटीएमच्या अन्शिद अली यानं संघाला तिसरा गोल मिळवून 3-0 अशी आघाडी घेतली। प्रथमेश हेरेकर यानं मारलेला चेंडू गोल खांबाला धडकून पुन्हा चेंडू मैदानात परतला। याच चेंडूवर पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं ताबा मिळवून चेंडू गोल जाळीत मारून वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल नोंदवला। वेताळमाळ संघाकडूनही गोलसाठी प्रयत्न झाले। सामन्याच्या 56व्या मिनिटाला सिद्धेश पंदारे यानं गोल नोंदवून पीटीएमची 1 गोलनं आघाडी कमी केली। वेताळमाळच्या थुलुंगा ब्रह्मा, आकाश माळी यांनी गोलची सोपी संधी गमावली। सामन्याच्या 60व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वा गोल नोंदवला। संपूर्ण वेळेत पीटीएम संघानं 5-1 अशी आघाडी कायम ठेवत वेताळमाळ संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। पीटीएमचा ऋषिकेश मेथे पाटील हा सामनावीर ठरला। उद्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे।